पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या सैनिकांच्या गावात भारतीय घुबड महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। इला फाउंडेशनकडून आयोजन करण्यात आलेल्या या उलूक महोत्सवाचं हे 6वं वर्ष आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवास अंदाजे 25,000 विद्यार्थी भेट देणार आहेत। या महोत्सवाच्या माध्यमातून भारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या घुबडांची माहिती दिली जाते, तसेच घुबडाबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती इला फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सतीश पांडे यांनी न्यूज अनकटला दिली। इथे उलूक उत्सव करतो म्हणजे त्याला आपण इंडियन आऊल फेस्टिवल म्हणतो। ते आता 6वं वर्ष आहे आणि ते करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की घुबडांबद्दल अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये दिसतात। ट्रॅफिक इंडिया नावाच्या संस्थेचा एक रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये असं आलं होतं की एका वर्षामध्ये फक्त दिवाळीच्या दरम्यान 75,000 घुबडांची हत्या केली जात होती किंवा त्यांना पकडलं जात होतं किंवा तस्करी केली जात होती आणि हे सगळं सुपरस्टिशियस बिलीव्स, ब्लॅक मॅजिक याच्यासाठी होतं। आता खऱ्या अर्थाने घुबडांचा जो अधिवास आहे हा आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत। शहरांमध्ये 1 किंवा 2 जातींचीच घुबडं दिसतात, पण बाकी आपल्या भारतामध्ये 36 प्रजातींची घुबडं दिसतात आणि जगामध्ये 250 प्रजातींची घुबडं आहेत। आता घुबडांबद्दल अंधश्रद्धा आहेत, पण खरं बघितलं तर घुबड हे शेतकऱ्यांचं मित्र आहे, कारण की ते मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशी आणि कीटकांचं नायनाट करतात। आता त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळजवळ 150 प्रकारचे उंदीर आहेत, त्यातले 16 प्रकारचे जे उंदीर आहेत ते शेतीला नुकसान करणार आहेत। ते सगळेच्या सगळे 16 प्रजाती आपली घुबडं खातात। आता हा जो जाणीव आहे ही जर आपल्या शेतकरी मित्रांना, शेतकऱ्यांच्या मुलांना कळली तर मग घुबडांचं खऱ्या अर्थाने संवर्धन होईल। पिंगोरी येथील इला हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित केलेल्या या महोत्सवात 7,000 विद्यार्थ्यांनी काढलेली घुबडाची चित्र, घुबडाच्या प्रतिकृती, घुबडांच्या रांगोळीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घुबडासंदर्भात विविध गाणी, नाटिका आणि चित्रफीत सादर करत इतर विद्यार्थ्यांना माहिती दिली। या घुबड महोत्सवाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पिंगोरीचे माजी सरपंच प्रकाश शिंदे यांनी दिली। या ठिकाणी भारतीय 6वा उलूक महोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये आज भरलेला आहे। खरं तर हा उलूक महोत्सव भरवण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे घुबडांबद्दलचा आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्याचं काम या घुबड महोत्सवातून, आज उलूक महोत्सवातून, आज या संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू हा मुख्य आहे। हा उलूक महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहतो की जवळजवळ 30,000 शालेय विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि या उलूक महोत्सवाला भेट देतात। आज जवळजवळ 8,000 शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडाच्या प्रतिकृती याच्यातून साकारून त्याचे पोस्टर आज आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत। खरं तर घुबड हा एक शेतकऱ्याचा मित्र म्हणून आज त्याची ओळख निर्माण झालेली आहे। पूर्वीच्या काळी घुबडाबद्दल खूप अंधश्रद्धा निर्माण होत होत्या, पण कालांतराने घुबडांवरती संशोधन आणि अशा महोत्सवाच्या माध्यमातून आज घुबडांबद्दलच्या अंधश्रद्धा ह्या दूर होत चाललेल्या आहेत। खरं तर धान्य लक्ष्मीचं वाहन म्हणून आपण घुबडाला पाहतो, पण आज त्याची अंधश्रद्धा देखील आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती। पण आज या उलूक महोत्सवाच्या माध्यमातून इला फाउंडेशन, इला हॅबिटॅटच्या वतीनं हा जो उलूक महोत्सव घेतला जातो त्यामार्फत अंधश्रद्धा घुबडाबद्दलची आज या ठिकाणी आज कमी होत चाललेली आहे।